हॅलो नमस्कार मंडळी. आजची रेसिपी आहे होममेड चिप्स, गव्हाच्या पिठाचे चिप्स घरी बनवले आहेत आणि आपण हे घरच्या घरी बनवू शकतो. लहान मुलांच्या छोट्या भुकेसाठी ही खूप छान रेसिपी आहे. सो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चला व्हिडिओला सुरुवात करूया, रेसिपीला सुरुवात करूया. सो आपण जे गव्हाचं रेग्युलर करतो चपातीचं पीठ, तसं रेग्युलर मळायचं. त्याच्यामध्ये आपण मीठ घालतो आणि थोडंसं तेल घालतो आणि त्याच्यामध्ये पाणी घालून ते गव्हाचं पीठ जसं रेडी करतो. सो रेग्युलर गव्हाचं पीठ रेडी करायचं आहे. त्याच्यानंतर छोटासा एक गोळा घेऊन, आपला जो रेग्युलर चपातीचा आहे त्याच्यापेक्षा थोडासा मोठा गोळा घेऊन त्याला थोडंसं पीठ लावून त्याला आपण छान रोल करायचं आहे. त्याला फोल्ड नाही मारायचं आहे, जस्ट एक प्लेन आपल्याला जस्ट रोल करायचं आहे. पूर्ण रोल झाल्यानंतर तुम्ही आता बघू शकताय मीडियम साईज आहे चपातीची साईज. खूप मोठं नाही झालेलं आणि खूप छोटं नाही झालेलं. सो आता याच्यावरती थोडीशी हळद चिमूटभर घेऊन ती थोडीशी स्प्रिंकल करायची आहे. नंतर आपल्या घरातला गोडा मसाला, नंतर लाल तिखट, असं थोडं थोडं चिमूट घेऊन आपल्याला ते स्प्रिंकल करायचं आहे. आणि हाताचे जे आपले पाम्स असतात त्यांनी आपल्याला ते थोडंसं स्प्रेड करून घ्यायचं सगळीकडे इव्हनली. आता नंतर मीठ ॲड करायचं आहे आपल्या चवीपुरतं. मीठ हे घालणं इम्पॉर्टंट आहे, कारण की आपण मसाल्याचं जे सगळे घालतो स्पायसेस, सो त्याच्यासाठी मीठ घालणं महत्त्वाचं आहे. मीठ घातल्यामुळे आपल्याला त्याची टेस्ट येणार आहे. नंतर तीळ घालायचं आहे. तीळ घातल्यानंतर ते पण इव्हनली स्प्रेड करून घ्यायचं. नंतर कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर पण थोडीशी वरून अशी सोडून द्यायची बारीक. आता नंतर नेक्स्ट त्याच्यावरती आपल्याला ऑइल घालायचं आहे. एक 1.5 स्पून मॅक्सिमम 2 स्पून्स थोडंसं आपल्याला स्प्रेड करायचं आहे. आपल्याला त्या चपातीवरून फिरवायचं आहे आणि ते स्लाइटली टॅप करून घ्यायचं आहे. खूप जोरात दाबायचं नाही आहे, त्याच्यामुळे ते आपल्याला सगळं सारण हलवायचं नाही आहे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. जस्ट टॅप करायचं आहे. बोटांना ते तेल लागलं पाहिजे आणि ते तेलाने जस्ट स्लाइटली प्रेस करायचं आहे. सगळं इव्हनली प्रेस झाल्यानंतर आता मी तुम्हाला हे फोल्ड नंबर 1 हे 2 प्रकारचे फोल्ड दाखवणार आहे. याच्यामध्ये हे फर्स्ट 1 आहे. असं फोल्ड करायचं जेणेकरून मसाला आपण जो आता ॲड केला आहे, स्पायसेस ॲड केलेत, आणि असं व्यवस्थित रोल करून आता आपल्याला त्याच्यावरती पुन्हा पीठ स्प्रिंकल करायचं आहे. आपण चपाती करताना कसं ते पीठ लावतो ना, तसंच आपण इथे पण ते रोल बनवलेलं आहे. तिथे पीठ असं पुसायचं आहे व्यवस्थित दोन्ही बाजूला. आणि पीठ पुसल्यानंतर मग त्याला आपण थोडंसं स्प्रेड करू शकतो. आता पुन्हा त्याला आपण लाटून घ्यायचं आहे. प्लेन लाटायचं आहे, जेणेकरून त्याला आपल्याला जोर नाही द्यायचं आहे. थोडंसं लाईटली आपल्याला जस्ट त्याला रेग्युलर आपण जसं लाटतो तसं लाटायचं आहे. लाटून घेतल्यानंतर आता तुम्ही बघू शकता आता आपल्याला कट करायचे चिप्स. सो मी एका ह्याच्यामध्ये 2 मधून कट मारला आहे, म्हणजे आणि आपल्याला थोडंसं लांब झाल्यामुळे ते लाटता येईल. मग 2 कट मारल्यानंतर थोडं लाटून घ्यायचं. आता मधून कट केल्यानंतर दोन्ही आता आपण सेपरेट ठेवून त्याच्यामध्ये काठ कुठे जाड आहे बघून त्याला आपण पुन्हा लाटून घ्यायचं आहे. म्हणजे जो पण काठ असतील ते आपल्याला थोडंसं स्मूथली प्लेन होतील आणि इव्हनली सगळं होईल. सो त्याच्यानंतर आता आपण नाईफ घ्यायचं आहे. त्यांनी आपल्याला जे हवे ते शेप, म्हणजे स्क्वेअर असतील, फिंगरमध्ये हातामध्ये धरण्यासारखे फिंगर चिप्स असतील, सो तसे शेप्स आपल्याला आवडीप्रमाणे आपण ते करून घ्यायचं आहे. थोडंसं अलगद हळूवारपणानं कट करायचं आहे, खूप जोर नाही लावायचा. आणि मी इथे काय असं केलं आहे, मी जसं लाटलेलं आहे त्याच्यामध्ये मी थोडे स्क्वेअर पण ठेवलेत आणि थोडेसे हातामध्ये धरण्यासारखे असे थोडेसे मीडियम साईज पण ठेवलेले आहेत. आता साईडला तेल गरम करायला ठेवलेलं होतं. आता आपण हे जे कट केलेले चिप्स आहेत ते तर एकवर आपण त्याच्यामध्ये सोडायचं आहे. इथे पूर्ण तेल तापलेलं असणार आहे आणि टाकताना आपण बारीक करायचं गॅस, आणि मग आपण सगळे चिप्स सोडून द्यायचे. चिप्स आपण सोडल्यानंतर पुरीसारखे फुगायला चालू होतात. जितकं तेलामध्ये बसेल तेवढं सोडून द्यायचं आणि नंतर लगेच टर्न करायचे आणि असेच दोन्ही साईड 1-2 वेळा टर्न मारून त्याला तळून घ्यायचे. आणि खूप पटकन होतात हे, खूप जास्त वेळ नाही लागत. आणि लहान मुलं तसं पण चपाती खायला कंटाळा करतात. सो हा खूप चांगला ऑप्शन आहे मुलांना देण्यासाठी.
आणि त्यांना बाहेरचे चिप्स पॅकेट फूड्स वगैरे पण खायची खूप सवय असते. म्हणून आपण घरच्या घरीच असे चटपटीत चिप्स बनवून त्यांना घरी देऊ शकतो आणि त्यांना पण त्याची सवय लागते. सो हा खूप बेस्ट ऑप्शन आहे इव्हिनिंग स्नॅक्ससाठी किंवा त्यांना डब्यासाठी. हा खूप छान ऑप्शन आहे. सो आता आपले चिप्स हे रेडी झाले आहेत. तुम्ही बघू शकताय मस्त टम्म फुगलेली आहेत आणि कलर पण खूप सुंदर आला आहे. सो आपण हे काढून घेऊया आता. आणि आता दुसरी बॅच जे उरलेले आहेत ते एकवर आपण तेलामध्ये सोडून द्यायचे आहेत. आता तेलाचं टेम्परेचर थोडंसं मेंटेन करण्यासाठी गॅस जरासं मीडियम करायचं आणि घातल्यानंतर पुन्हा आपण बारीक करू शकतो आणि असंच उलटून पलटून दोन्ही साईडून त्याला तळून घ्यायचं आहे. सो आपले चिप्स हे क्रिस्पी पण थोडे व्हायला हवेत. सो त्याच्यासाठी थोडंसं आपण लो फ्लेमवरती त्याला उलटून पालटून आपल्याला तळून घ्यायचं आहे. आणि अशा प्रकारे आपण बॅच वाईज हे चिप्स आपण पहिले जे फोल्ड होतं केलेलं ते सगळे तळून घेतले आणि असे तळून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकताय खूप छान आणि खूप सुंदर क्रिस्पी झालेले आहेत आपले चिप्स. आता आपल्याला सेकंड फोल्ड मी तुम्हाला दाखवत आहे. सेकंड फोल्डमध्ये पुन्हा आपण जसं फर्स्ट रोल केलं होतं ना स्पायसेस घालून त्याच्यामध्ये पुन्हा फोल्ड करून, तर हे फोल्ड करून घ्यायचं आहे. आता नेक्स्ट त्याच्यावरही थोडंसं पीठ लावायचं आहे दोन्ही बाजूनी आणि पीठ लावून आपल्याला एकसारखं आता पूर्ण लाटून घ्यायचं आहे. पुन्हा असं लाटताना आता याला चांगले पदर सुटतात. आपण फर्स्ट जे लाटलं ना त्याला आपण एक डबल पदर झाले. आता ह्याला आपल्याला एक जास्त पदर होतात. सो असंच प्लेन लाटून घ्यायचं आणि जेवढा आपल्याला इव्हनली स्प्रेड करता येईल गोळा तो तेवढा चपातीचा गोळा आपल्याला एकसारखा असा लांबलचक लाटून घ्यायचा. जास्त पातळही नाही करायचं आहे आणि जास्त जाडही नाही ठेवायचं आहे. सो असं लाटून झाल्यानंतर आपल्याला आता सेम चाकूनी कट करायचे आहेत. आपल्याला जसे शेप्स हवे आहेत चिप्ससाठी तसे आपण इथे कट करायचे आहेत. सो मी इथे थोडेसे मोठे त्याच्यामधून आता लाईन मारून थोडेसे आणि छोटे केलेत. सो अशा प्रकारे मी हे चिप्सचे कट करून घेतले. सेम आता आपण कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर सोडायचे आहेत आणि दोन्ही बाजूनी चांगली तळून घ्यायचे आहेत. आपण रोज घरी चपाती बनवतोच आणि चपातीचं पीठ आपण भरपूर भिजवतो. सो आपण एखाद्या वेळेला असे 2-3 गोळे जर आपण ठेवले लहान मुलांसाठी आपल्या घरातल्या, तेव्हा आपण त्यांना ऑन द स्पॉट असं करून देऊ शकतो आणि इव्हिनिंग स्नॅक्ससाठी त्यांना खूप छान चिप्स खाल्ल्यासारखा फील होतो कारण की खूप क्रिस्पी होतात, खूप टेस्टी होतात. सो आता आपण हे दुसरं पण आपलं रेडी झालेलं आहे आणि ते पण टम्म फुगलेले आहेत. थोडंसं लो फ्लेमवरच तळून घ्यायचं. खूप छान हे क्रिस्पी होतात. आणि आता सेकंड बॅच पण मी त्याच्यामध्ये चिप्स सोडती आहे. सो असं एकवर आता सगळे मी बॅचेसमध्ये जेवढं तेलामध्ये बसवती आहे तो एकवर मी आता तळून घेतले सगळे चिप्स. आणि तुम्ही बघू शकता हे पण छान असे फुगलेले आहेत, क्रिस्पी झालेले आहेत. सो ही तुम्ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून तुम्ही सांगा की कशी झाली. काही तुम्हाला क्वेश्चन्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तुम्ही बघू शकता मी त्याला पूर्ण असं उलट पलट करून त्याला तळत आहे कारण की तुम्ही एकाच साईडला ठेवलं तर ते स्मॉल साईज असल्यामुळं ते थोडंसं करपू शकतं किंवा त्याला रेडनेस येऊ शकतो, ब्लॅकनेस येऊ शकतो. सो म्हणून मी त्याला 1 बाय 1 थोडंसं उपरखाली करून आणि पटापटा त्याला तळून घ्यायचं आहे आपल्याला. सो असे मी सगळे आता आपले चिप्स तळून झाले आहेत. तुम्ही बघू शकता खूप छान आणि मुलांना आवडण्यासारखे असे चटपटीत स्नॅक्स म्हणजे चिप्स रेडी झाले आहेत आणि तुम्ही रिझल्ट बघू शकताय. सो श्रीशा आणि श्रावी वेट करत होते. त्यांना अजिबात फुरसत नव्हती की रेडी झाले आहेत आणि मला अम्मा देत नाही आहे. सो मी दोघींना प्लेटमध्ये डिवाइड केलं व्यवस्थित आणि दोघींना मी चिप्स दिले. श्रावी, श्रीशा, कसं झालंय? सो तुम्हाला आमचे असेच व्लॉग्स, कुकिंग व्लॉग्स जर पाहायचे असेल तर आमच्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. बाय बाय.